आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। उद्योग आघाडी मंचतर्फे अभिनय कार्यशाळा माजी आमदार संदीपजी नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उद्योगासाठी आघाडी मंच या समूहातर्फे शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी FG विद्यालय कोपरखैरणे येथे अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। सदर कार्यशाळेचे दीप प्रज्वलन माननीय खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। श्री संजीवजी नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांची मने जिंकून घेतली आणि अभिनय कार्यशाळेचे महत्त्व सर्वांना पटवून दिले। या कार्यशाळेत सारेगमप लिटिल चॅम्प उपविजेता ओंकार कानिटकर यांनी सरस्वती वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर समूहाच्या संयोजिका अश्विनी महेश देशपांडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांना उद्योग आघाडी मंच म्हणजे काय हे समजावून देत त्याच्या संकल्पनेविषयी माहिती दिली। त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते, लेखक, गीतकार, पत्रकार प्रकाश गजानन राणे यांनी अभिनय क्षेत्रातील लेखन, पटकथा व संवाद लेखन, गीत लेखन, अभिनय, रंगभूषा, वेशभूषा, उच्चारण या विविध अंगावर प्रकाश टाकीत उपस्थितांना एक आत्मविश्वासू आणि सक्षम नागरिक तथा कलावंत बनण्यासाठी मार्गदर्शन केले। ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर नितीन घाग यांनी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम करीत सर्वांच्या शंकांचे निरसन केले। अभिनेत्री, प्राध्यापिका आणि संगीत विशारद रसिका धामणकर यांनी उपस्थितांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी अतिशय खुमासदार भाषण केले आणि सर्वांचीच मने जिंकून घेतली। प्रशिक्षिका दीपाली बोबडे यांनी अनियमित जीवनशैली असलेल्या कलाकारांना चे महत्त्व पटवून दिले व आवाज, श्वसन आणि तंदुरुस्ती जपण्यासाठी योग्य असे योग मार्गदर्शन केले। दिग्दर्शिका प्रतिभा बोर्डे यांनी दिग्दर्शकाच्या कलावंताकडून असलेल्या अपेक्षा व कलावंतांचे कर्तव्य याविषयी माहिती दिली। सौ पल्लवी देशपांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यावसायिकरित्या केले व कार्यक्रम बांधून ठेवला। सहसंयोजक प्रभाकर गुमास्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन माननीय संदीपजी नाईक यांच्या सूचनेनुसार श्री प्रताप महाडिक यांनी अत्यंत कळकळीने केले। कुठलीच कमतरता भासू दिली नाही। सदर कार्यक्रमास पुणे डोंबिवली येथून सिनेनाट्य क्षेत्रातील अर्चना म्हाळसकर, मीना गागरे, वैशाली जाधव, यश मेहरा, शिल्पा मुडबिद्री, महेश मोहिते, सुरेखा प्रसाद, राम चपळगावकर, सौ कानिटकर, संपदा केचकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच स्थानीय इच्छुक सभासद देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाची सांगता सर्वांना अल्पपहार व चहा पाणी देऊन करण्यात आली। प्रेक्षकांना सदर कार्यक्रम अतिशय आवडल्याने विविध विषयांवर अशा प्रकारची कार्यशाळा घेऊन समाज प्रबोधन करावे अशी विनंती त्यांनी केली। शेवटी एकमुखाने राष्ट्रगीत गाऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।